नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओसह आलेलो आहोत आणि आज आपल्याला काय करायचं तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चं काय करायचं तर नियोजन करायचं किंवा स्ट्रॅटर्जी करायची. ठीक आहे. आता आपण मागच्या रविवारी एक सेशन घेतलं होतं, लाईव्ह सेशन. त्यामध्ये आपण सगळ्यांनी बरेच विद्यार्थ्यांना मी हा प्लॅन समजावून सांगितला, तरी पण बरेच विद्यार्थी म्हटले की सर हा यूट्यूबला टाका, म्हणून आज हा व्हिडिओ यूट्यूबला आपण त्यासाठी करत आहोत की त्यांच्याकडे तो सेव्ह राहावा किंवा त्यांना कळावा. ठीक आहे. आता जे काल मागच्या सेशनला नव्हते त्यांना काही प्रश्न पडतात किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉमनली काही प्रश्न पडतात. ठीक आहे. प्रश्न कसा असतात की एका विषयाला बाबा सब्जेक्टला किती डेज द्यायचे, ठीक आहे ना, रोज किती विषय घ्यायचे, रोज किती विषय घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर उजळणी म्हणजे त्याला काय म्हणतो रिव्हिजन कधी करायची, त्यानंतर PYQ कधी पाहिजे, टेस्ट कधी द्यायच्या, अशा बरेच प्रकारचे त्यांच्या मनात प्रश्न असतात. ठीक आहे. आता ह्या प्रश्नाचे आपण 1 बाय 1 सगळी उत्तर घेणार आहोत. मी तुम्हाला अगदी डेट वाईज मी तुम्हाला प्लॅनिंग देणार आहे की आपण कोणता सब्जेक्ट कधी घ्यायचा आहे, रोज किती सब्जेक्ट घ्यायचे आहेत, रिव्हिजन आपण किती करायचे आहेत, PYQ आपण कधी सोडवायचे, टेस्ट सिरीज कधी सोडवायचे, याचं सगळं नियोजन आपण बारीक सारीक पद्धतीने करणार आहोत. ठीक आहे. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये होणार आहे, पार्ट 1 पार्ट 2. कारण की प्लॅनिंग करायचं आहे तर डिटेल आणि व्यवस्थित झालं पाहिजे. उगाचच काही सांगून फायदा होणार नाही आहे. त्यामुळे हा डिटेल व्हिडिओ करण्याने 2 भागामध्ये होणार आहे. आणि 2 भाग करण्याचं कारण म्हणजे काय, ह्याच्यामध्ये नियोजन असणार आहे, आपलं प्लॅन असणार आहे, आणि ह्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी असणार आहे. ठीक आहे. ही स्ट्रॅटर्जी प्रत्येक सब्जेक्टनुसार असणार आहे. ना आज आपण काय करणार आहे की प्लॅन बघणार आहे की आपल्याला डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे. ठीक आहे. 5वा मुद्दा ह्याच्यामध्ये येतो, रोज त्यांचं टाईम टेबल कसं असलं पाहिजे, कधी उठायचं, काय, इथपर्यंत त्यांना सगळ्या गोष्टीचं आपण आज प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे 1 बाय 1. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया आपल्या मूळ विषयाला. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की मित्रांनो, पूर्वपरीक्षा अतिशय महत्त्वपूर्ण असते. पूर्वपरीक्षेमध्ये योग्य नियोजन, योग्य बुक लिस्ट, म्हणजे तुमचं नियोजन जर योग्य असेल, ठीक आहे, त्यानंतर तुमच्याकडे बुक्स जर योग्य असतील, तुमचे मेंटॉर किंवा मार्गदर्शक जर अनुभवी असतील, आणि चौथं गोष्ट म्हणजे तुमची कष्ट करण्याची जर तयारी असेल, आणि जर तुम्हाला स्मार्ट वर्क जर जमत असेल, तर या गोष्टी तुम्हाला आरामशीर 100% यशाकडे घेऊन जातात. ठीक आहे. बरोबर ना. आज आपण अशी चर्चा करणार आहोत की जी कोणी जनरली कोणताही एज्युकेटर करत नाही. आपण ती चर्चा करणार आहोत. तुम्हाला प्लॅन मी देणार आहे. तो प्लॅन सर्व विद्यार्थ्यांना लागू होईल असं नाही. काही विद्यार्थ्यांचे क्लास चालू आहेत, काही विद्यार्थ्यांचे क्लास पूर्ण आहेत, कोण जॉब करत आहे, गृहिणी आहेत, या सर्वांना तो प्लॅन आहे, पण त्यांनी आपापल्या टायमिंगनुसार तो ॲडजस्ट करायचा आहे. ठीक आहे. आता आपण प्लॅन बघू काय नेमकं. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो की प्लॅन हा आपापल्या पद्धतीने थोडाफार मोल्ड करण्याचा प्रयत्न करा. पण जर MPSCचा एका लाईनमध्ये मी तुम्हाला सांगतो, प्रिलिम जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण घटक कोणता असेल तर तो म्हणजे रिव्हिजन. ठीक आहे. तो रिव्हिजन असणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. तुमची उजळणी जितकी मल्टिपल टाईम होईल तेवढंच तुमचा रिझल्ट वाढण्याची शक्यता जास्त असते. ओके, हे लक्षात आलं. आणि हा व्यवस्थित फंडा लक्षात ठेवूनच आपण काय केलेलं आहे तर आपण नियोजन केलेलं आहे. आता ते कशा पद्धतीने केलेलं आपण बघूया. आपण काय केलेलं आहे, आपण आपलं 2 भागामध्ये आपण ह्याचं नियोजन केलेलं आहे. ह्या 2 भागामध्ये नियोजन करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर पहिला भाग कोणता असणार आहे तर ह्याच्यामध्ये असणार आपला रिडिंगचा भाग. ठीक आहे. आपल्याला रीडिंग करायचं आहे. दुसरा भाग कोणता असणार आहे तर आपला असणार आहे रिव्हिजनचा भाग. तर 2 भागामध्ये आपल्याला हे प्लॅन करायचं आहे. हा प्लॅन करत असताना आता आपण पहिल्या भागापासून सुरुवात करूया की पहिला भाग आपला रिडिंगचा आहे. तर ह्या रिडिंगच्या भागामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे. ह्याच्यामध्ये रिडिंग करत असताना तुम्हाला मी सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला डे बाय डे जायचं आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, पार्ट 2 भागामध्ये, त्यामुळेच आहे. तर तुमचा रिडिंगचा जो टाईम स्लॉट असणार आहे ना, तर आज बघा आपण आज रेकॉर्ड करतो तर आज 13 मे आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो तोपर्यंत 14 मे किंवा 15 मे उजडण्याची शक्यता आहे. त्यानुसार आपण काय केलेलं आहे, आपला हा प्लॅन बनवलेला आहे. हा प्लॅन बनवत असताना पहिला स्लॉट जो असणार आहे रिडिंगचा तो असणार आहे 15 मे ते 16 ऑगस्ट. 15 मे ते 16 ऑगस्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की रोज किती सब्जेक्ट घ्यायचे. तर रोज 2 सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचे आहेत. ठीक आहे. रोज तुम्हाला 2 सब्जेक्टनी हा प्लॅन फॉरवर्ड करायचा आहे. 15 मे ते 16 ऑगस्टचा हा प्लॅन असणार आहे. ठीक आहे.
आता हा प्लॅन होत असताना ह्याच्यामध्ये रोज 2 सब्जेक्ट घ्यायचे, तर कोणते घ्यायचे, का घ्यायचे, जो उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तर डे 1 असणार आहे, म्हणजे पहिला जो फेज असणार आहे तो पहिला फेज असणार आहे 15 मे ते 24 जून, हा पहिला फेज असणार आहे. त्याच्यामध्ये दुसरा फेज आपला असणार आहे 25 जून ते 31 जुलै, आणि ह्याच्यामध्ये तिसरा फेज असणार आहे 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट. ठीक आहे, हा पहिला फेज, हा दुसरा फेज, हा तिसरा फेज. आता हे 3 फेजमध्ये आपण तयार केलेले आहे, कारण की त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण पण देणार आहे. आपण सब्जेक्टनुसार काही डेज ठरवलेले आहेत. त्यामध्ये समजा आपल्याला इतिहास घ्यायचा आहे, इतिहासामध्ये आपल्याला प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे, त्यामुळे आपण त्याला, किंवा आधुनिक आहे त्यामुळे आपण त्याला 20 दिवस दिलेले. त्यानंतर थोडासा हार्डेस्ट येतो तो म्हणजे विज्ञान, त्यामुळे विज्ञानाला सुद्धा आपण 20 दिवस दिलेले आहेत. त्यानंतर भूगोलाला आपण 18 दिवस दिलेले आहेत. त्यानंतर येतो पॉलिटी, ठीक आहे, त्याला सुद्धा आपण 18 दिवस दिलेले आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी येतो अर्थशास्त्राला आपण 16 दिवस दिलेले आहेत. आता हे रँडमली दिलेलं नाही, तर ह्याला बघा काहीतरी बेसिक करण्यात. ह्याच्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक इत्यादी समावेश होतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याचा समावेश होतो. भूगोल प्लेन आहे, पॉलिटीमध्ये सुद्धा एवढं काही पंचायत जर सोडला तर थोडासा प्लेनमध्ये येतो. अर्थशास्त्रामध्ये चालू घडामोडीचा समावेश होतो. त्यामुळे त्या हिशोबाने हे त्याला डेज आपण डिवाईड केलेले आहेत. ठीक आहे, हे डेज करताना ह्याच्या जोड्यासुद्धा लावण्याची एक पद्धत आहे. भूगोल आणि पॉलिटी हे विषय पुस्तकाच्या बाहेर जात नाही. ठीक आहे, त्यामुळे तिथं 100% मार्क कव्हर होण्याची शक्यता आहे. इतिहास आणि सायन्समध्ये तुम्ही किती जरी वाचलं तरी तुम्हाला 80%च्या आसपास मार्क मिळण्याची शक्यता आहे. तसंच अर्थशास्त्र हा 90 ते 95% तुम्हाला पुस्तकातूनच येतो, म्हणजे त्याच्यामध्ये मार्क मिळवण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे मोस्ट चांगले जर तुम्हाला सब्जेक्ट करायचे असतील तर ते भूगोल आणि पॉलिटीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. त्याच्या खालोखाल अर्थशास्त्र, त्याच्या खालोखाल इतिहास, आणि सगळ्यात शेवटी विज्ञान, जे काही अनुभवी विद्यार्थी त्यांना हे माहिती आहे. त्या पद्धतीनं आपल्याला त्या जोडायला लावायच्यात. मग आपला जो पहिला फेज आहे 15 मे ते 24 जून, ह्याच्यामध्ये टोटल किती दिवस मिळतात तुम्ही बघा. 15 मे ते 24 जून दिवस काढा, किती होतात, तर दिवस होतात 40. ठीक आहे, तर 40 दिवस झाल्यामुळं आपल्याला 15 मे ते 24 जून ह्या फेजमध्ये ह्या 40 दिवसाचं नियोजन मांडायचं. म्हणजे आपल्याला इथं कोणतं येणार, हिस्ट्री प्लस सायन्स, लक्षात. आता 25 जून ते 31 जुलैमध्ये किती दिवस होतात, तर 36, तर 18 दोन्ही 36. मग आपल्याला इथं 36 दिवसामध्ये काय लावायचं आहे, तर जॉग्राफी प्लस पॉलिटी. आणि हा 1 ऑगस्ट ते 16 दिवस, मग 16 दिवसामध्ये हा कोणता, अर्थशास्त्र. मग फक्त इथं अर्थशास्त्र हा एकच विषय घ्यायचा, तर रोज 2 विषय घ्यायचं ठरलेलं आहे. मग इथं एकच विषय घ्यायचा का, तर नाही. मग ह्याच्या जोडीला काय घ्यायचं, तर ह्याच्या जोडीला घेत असताना तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर हे 1, 2, 3 ह्या 4 विषयातले जे काही तुम्हाला टॉपिक अवघड वाटतात किंवा ते समजलेले नाही आहेत किंवा तुम्हाला असं वाटतं की ते अजून एकदा वाचणे गरजेचं आहे, असं इथं ते रँडमली तुम्हाला एखाद्या सब्जेक्ट मिक्स करायचं आहे. ठीक आहे, रँडमली मिक्स, म्हणजे ह्या इकॉनॉमिक बरोबर 16 दिवसामध्ये तुम्हाला हे करायचं आहे. आता दिवसभराचं शेड्यूल काय असणार आहे 7:30 वाजल्यापासून ते 11:30 वाजल्यापासून, ते मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. फक्त काही गडबड करू नका. ठीक आहे, आता तुमचा हा प्रश्न असणार आहे की तो इतिहास झाला, विज्ञान झाला, भूगोल झाला, पॉलिटी झाला, अर्थशास्त्र झाला, मग चालू घडामोडी कुठे गेलं, सीसॅट काय करायचं. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे. सीसॅट आणि चालू घडामोडी आपल्याला रोज करायचं आहे, डेली बेसिसवर. असं कोणताही स्लॉट त्याला नाही, तर तो रोज करायचा आहे. त्याला आपण ज्यावेळेस मी तुम्हाला डेली शेड्यूल सांगेल त्या डेली शेड्यूलमध्ये तुम्हाला हा स्लॉट एक वेगळा असणार आहे दररोजसाठी, तो तुम्हाला लक्षात येईल. आत्तापर्यंत एवढं लक्षात आलं तुम्हाला, ह्या पद्धतीनं तुम्हाला वाचायचं आहे. आता ह्याचं वाचन करत असताना कसं वाचायचं, म्हणजे हिस्ट्रीमध्ये नेमकं काय वाचायचं, ह्याचं कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, तो पार्ट 2मध्ये आपल्याला आपण सांगणार आहे. आता आपण फक्त काय करतोय, ते नियोजन करतोय. ठीक आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये जे बारीक डिटेलिंग आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओला घेणार आहोत, कारण की एवढा मोठा व्हिडिओ कोण पाहणार नाही, म्हणून आपण त्या 2 भागात करतोय. ह्या भागामध्ये फक्त आपण एवढं सांगणार की कोणत्या दिवशी कोणता विषय संपला पाहिजे, तो कशा पद्धतीने संपला पाहिजे, हे एवढंच भाग आहे. इतिहासाला एकूण 40 दिवस मिळतात. 40 दिवसामध्ये एन्सेंट, मेडिवल आणि मॉडर्न आरामशीर आपण घेऊ शकतो. सायन्समध्ये पण 3 स्ट्रीम आरामशीर घेऊ शकतो. जॉग्राफी, पॉलिटीला काय करायचं काही नाही, कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा, कोणत्या टॉपिकवर मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओला बघणार आहोत. आजच्या व्हिडिओला आपण हा प्लॅन करणार आहोत. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं, आता पुढे चला. इथपर्यंत तुम्हाला समजलं, अशा पद्धतीने तुम्हाला हा रीडिंगचा पहिला सेशन संपेल. कधी संपेल, 16 ऑगस्टला. पुन्हा एकदा रिपीट करतो, 15 मे ते 24 जूनला तुम्हाला हिस्ट्री सायन्स घ्यायचा आहे. 25 जून ते 31 जुलैमध्ये तुम्हाला जॉग्राफी, पॉलिटी घ्यायचा आहे. 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्टमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स प्लस यातून जर रँडम टॉपिक तुम्हाला अवघड वाटलेला आहे तो तुम्हाला ह्या 16 दिवसामध्ये संपून घ्यायचा आहे. आता ह्याचं जे स्टडी प्लॅन आहे तो नेक्स्ट व्हिडिओला असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते अजून क्लिअर होऊन जाईल की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला रिडिंग फेज संपलेली. ठीक आहे, आता रिडिंग फेज संपल्यानंतर मग रिव्हिजन फेज कशा असणार आहे.
ठीक आहे. आता रिव्हिजन फेज आपण बघू. आता पार्ट 2 म्हणजे ह्या व्हिडिओमधला पार्ट दुसरा आता आपण तो बघणार आहे. आणि ह्याच व्हिडिओमधला पार्ट तिसरा म्हणजे डेली बेसिस कसं असणार, आपलं डेली शेड्यूल कसं असणार आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला अपेक्षा करतो की समजलेलं असेल. आता रिव्हिजन कशा असणार आहे, जो की खूप महत्त्वपूर्ण भाग आहे ह्यातला पार्ट 2 रिव्हिजन. ठीक आहे. त्याचं रिव्हिजन कसं असलं पाहिजे. तर मित्रांनो, जेवढ्या जास्त रिव्हिजन कराल तेवढ्या जास्त तुम्हाला रिझल्टची शक्यता असतं. किमान 2 ते 3 रिव्हिजन व्हाव्या. ठीक आहे. 2 ते 3 रिव्हिजन असावेत असं सर्वांचं म्हणणं आहे. पण आपण इथं रिव्हिजनला देणार आहोत 4 स्लॉट. एक R1, R2, R3 आणि R4. R म्हणजे काय तर रिव्हिजन. जो आपला पहिला रिव्हिजनचा स्लॉट असणार आहे तो असणार आहे 17 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंतचा. हा पहिला आपला स्लॉट असणार आहे. एकूण ह्याला दिवस किती मिळाले, 25. दुसरा आपला जो स्लॉट असणार रिव्हिजनचा तो 11 सप्टेंबर. 11 सप्टेंबर ते किती असणार आपला तो 20 सप्टेंबर. ठीक आहे. ह्याला किती मिळाले, 10 दिवस. तिसरा जो आपला रिव्हिजन असणार आहे तो असणार आहे 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर. ठीक आहे. ह्याला किती दिवस मिळाले, 5 दिवस. आणि 26 आणि 27 हे 2 दिवस हा एक फायनल रिव्हिजन असणार आहे 2 डेजचा. तर आता हे रिव्हिजन करत असताना 25 दिवस, 10 दिवस, 5 दिवस जे मिळालेले आहेत, जे आपण आपले कोर सब्जेक्ट काढले होते. ठीक आहे. आपले कोर सब्जेक्ट आपण काढले होते 5. म्हणजे प्रत्येक विषयाला 5 मिळतात. इथं प्रत्येक विषयाला 2 दिवस मिळतात. इथं प्रत्येक विषयाला 1 दिवस मिळतो. आणि इथं आपण रँडमली करणार आहोत. आता ह्याचंसुद्धा आपण डिटेलिंग प्लॅनिंग ज्यावेळेस आपण डेली शेड्यूल करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार रिव्हिजन करत असताना डेली किती सब्जेक्ट घ्यावेत. हा जर प्रश्न असेल तर लक्षात घ्या, रिव्हिजन करत असताना डेली ऑल सब्जेक्ट घेतले पाहिजेत, जेणेकरून तुमचा एक टेम्पो तयार होतो परीक्षेबद्दलचा. तो आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला मी डिटेलिंग सांगणारच आहे. पण तुम्हाला आत्ता काय करायचं आहे, तर तुम्हाला फर्स्ट रिव्हिजनला 17 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 25 दिवसामध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट जे आपले कोर सब्जेक्ट आहेत. कोर सब्जेक्टमध्ये कोणत्या येतात, हिस्ट्री, जॉग्रॉफी, पॉलिटी, जिओ, इको. बरोबर ना, सॉरी, हिस्ट्री, जॉग्रॉफी, पॉलिटी, सायन्स राहिला, इथं सायन्स करा. हिस्ट्री, जॉग्रॉफी, पॉलिटी, सायन्स, इको हे 5 कोर सब्जेक्ट आहेत. या 5 कोर सब्जेक्टलाच आपले प्रिलिमची मार्क डिसाईड होतात. ठीक आहे. तर 5 दिवस पहिला 25 दिवसाचा एक प्लॅन रिव्हिजन, मग त्यानंतर 10 दिवसाचं एक रिव्हिजन, 5 दिवसाचं रिव्हिजन आणि लास्टला सर्व मिक्स 26-27 सर्व सब्जेक्टचं पुन्हा एक कॉल सब्जेक्टचं रिव्हिजन असणार आहे. इथपर्यंत तुम्हाला ढोबळ प्लॅन काढला की रीडिंग कधी करायची आहे, त्यानंतर रिव्हिजन कधी करायचे आहेत, त्यामध्ये पण तुम्ही 1, 2, 3, 4 रिव्हिजन दिलेले आहेत. मग आता दिवसभरातला आपलं टाईम शेड्यूल कसा असला पाहिजे, कोणत्या वेळी कोणता सब्जेक्ट घेतला पाहिजे, याच्यावरती आपल्याला आता चर्चा करायची. ती चर्चा करत असताना मी तुम्हाला काही प्लॅन करून देतो. म्हणजे तुम्हाला एक थोडंसं एक बेसिक तुम्हाला सांगतो की तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे. ज्यांना कोणाला प्रिलिम पास व्हायचं आहे त्यांचं शेड्यूल असलं पाहिजे किमान 12 ते 14 तासाचं त्यांचं रोजचं डेली शेड्यूल अभ्यासाचं असणं आवश्यक आहे. जे जॉबवाले आहेत त्यांच्यासाठी मी वेगळा प्लॅन ऑलरेडी शेअर केलेला आहे. जे गृहिणी आहेत त्यांना पण मी प्लॅन शेअर केलेला आहे. जे कॉलेजला आहेत त्यांच्यासुद्धा तो प्लॅन ऑलरेडी शेअर आहे. तिने त्यांच्या पद्धतीने त्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे. तर आपला आता रोज तिसरा पॉईंट आता काय येतो आपला यातला, तर डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा, डेली शेड्यूल करत असताना मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुम्ही किमान 7:30 पासून अभ्यासाला स्टार्ट करायला पाहिजे. ते 11 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यासाला स्टार्ट करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला मी इथं गॅप पण देणार आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला एक शेड्यूल पण तयार करून देणार आहे, जेणेकरून तुमचा ह्याच्यामध्ये जास्त लोड होणार नाही. ठीक आहे. आता सकाळी बघा, सकाळी 7:30ला तुम्हाला उठायचं आहे, म्हणजे सॉरी 7:30ला तुम्हाला अभ्यासाला बसायचं आहे. 7:30 ते 10पर्यंत एक स्लॉट असेल, 10 ते 10:30 एक स्लॉट असेल. मी ह्याच्यामध्ये लिहिणार आहे की कोणत्या विषय, कोणत्या वेळेला, कोणत्या स्लॉटला कोणता सब्जेक्ट घ्यायचा. चहा पाणी जेवणाला पण वेळ देणार आहे. तुम्ही एवढं डिटेलिंग प्लॅन तुम्हाला कोण करून देणार नाही, मी करून देतो आहे. तुम्ही ह्याच्याप्रमाणे फॉलो केलं तर तुमची प्रिलिम निघण्याची शक्यता प्रचंड आहे. ठीक आहे. आता हे बघा, 7:30 ते 10चा एक स्लॉट ठेवा, 10 ते 10:30चा एक स्लॉट ठेवा. मग त्यानंतर 10:30 ते 1 हा एक स्लॉट असेल, 1 ते 2 हा एक स्लॉट असेल, मग 2 ते 3:30 हा एक स्लॉट असेल, 3:30 ते 5:30 हा एक स्लॉट असेल. प्रत्येक स्लॉटला कोणत्या स्लॉटला काय करायचं आहे ते मी लिहिणार आहे. 5:30 ते 6 एक स्लॉट असेल, 6 ते 8:30 हा एक स्लॉट असेल, आणि 8:30 ते 9:30 हा एक स्लॉट असेल, आणि 9:30 ते 11 हा एक स्लॉट असेल. प्लॅनिंग तुमच्याप्रमाणे होणार नाही. तुम्ही प्लॅनिंगप्रमाणे वागणे गरजेचं आहे. लक्षात ठेवा मी काय म्हणतो आहे, प्लॅनिंग तुमच्याप्रमाणे करू नका, तर प्लॅन करून तुम्ही त्याप्रमाणे वागा. ठीक आहे. ओके, ठीक आहे. आता इथं काय करायचं बघा, आता इथं बघा, हा ह्याला आपण काय म्हणू, स्टडी स्लॉट. ठीक आहे. SL1
इथं आपल्याला काय करायचं आहे, कोणताही एक विषय. आता आपलं मगाशी आपण बघितलं की काय आपण बघितलं होतं, हिस्ट्री आणि सायन्स. ठीक आहे, मग तुम्ही हिस्ट्री आणि सायन्समधला एखादा कोर सब्जेक्ट ह्यामध्ये घेऊ शकताय. आता 10 ते 10:30 इथं काय आहे, मग हे काय आहे, तर हा असणार आहे गॅप. तुमचा चहा पाणी, तुम्हाला फोनवर बोलायचं असेल, थोडंसं रिलॅक्स व्हायचं असेल, तर तिथं तुम्हाला अर्धा तास खूप झाला. 1-2.5 तासाच्या स्लॉटनंतर तुम्हाला गॅप असणार आहे. मग 10:30 ते 1. ठीक आहे, इथं परत आपला स्टडी स्लॉट 2 असणार आहे. मग इथं तुम्ही हिस्ट्री किंवा सायन्समधला एखादा सब्जेक्ट घेऊ शकता. इथं हिस्ट्री घेतला, इथं सायन्स घ्या, किंवा इथं सायन्स घेतला, इथं हिस्ट्री घ्या, किंवा इथं हिस्ट्री घेतला तरी चालेल, कारण की आपल्याकडे स्लॉट पुढे आहेत, ते तुमच्या मनाप्रमाणे मी ठेवलेले आहे. आता 1 ते 2 मध्ये काय करायचं, तर 1-2 म्हणजे तुमचा लंच टाईम असणार आहे. ठीक आहे, म्हणजे गॅप येतो. 1 तास आपल्याला लंचला लागत नाही, पण अर्धा-पाऊण तास जेवायला, थोडंसं 15-20 मिनटं, अर्धा तास इकडे तिकडे थोडं काय तुमचं पर्सनल काम असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे. 2 ते 3 ह्या विषयावर मी नंतर बोलतो, कारण की ह्या विषयावर आपल्याला थोडंसं डिटेल बोलायचं आहे. 3:30 ते 5:30. ठीक आहे, पुन्हा स्टडी स्लॉट 3. 5:30 ते 6 काय आहे, चहा पाणी, थोडंसं गप्पा वगैरे, गॅप. 6 ते 8:30 काय आहे, स्टडी स्लॉट 4. आणि 8:30 ते 9:30 काय आहे, तर डिनरसाठी. ठीक आहे, डिनरसाठी, आणि हा लंचसाठी. डिनरसाठी तुम्हाला गॅप दिलेला आहे 1 तास. इथं पण 1 तास सफिशियंट दिलेला आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. जर आपल्याला प्रॉब्लेम काढायचा असेल तर आपल्याला टाईम कन्झ्युम करू शकताय. इथं एवढे तुम्हाला गॅप दिलेले आहेत, हाय गॅप. दिवसभरातले 4 टाईम तुम्हाला गॅप दिलेले आहेत, प्लस तुम्हाला आधीमध्ये सुद्धा परमिशन दिलेली आहे. 9:30 ते 11 तुम्हाला इथं पण सुद्धा गॅप दिलेला आहे. आता इथं काय करायचं, 10:30 ते 11ला इथं स्टडी स्लॉट तुम्हाला दिलेलं नाही आहे. इथं तुम्हाला काय करायचं, इथं तुम्हाला PYQ प्लस MCQ झालेले किंवा डेली रिव्हिजन. ठीक आहे, आता PYQ कुठले बघायचे, तर 1, 2, 3, 4 2 सब्जेक्ट घ्यायचे आहेत. एका सब्जेक्टला 2 स्लॉट द्यायचे. ठीक आहे, स्लॉट 1, स्लॉट 2, स्लॉट 3, स्लॉट 4. ह्याला 2 स्लॉट, ह्याला 2 स्लॉट. मग तुम्ही कसे पण द्या, ह्याला कंटिन्यू 2 स्लॉट द्या किंवा अल्टरनेट स्लॉट द्या. पण ह्या 2 सब्जेक्टला स्लॉट दिल्यानंतर हा जो शेवटचा स्लॉट असणार, ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच टॉपिक जो वाचलेले आहेत त्याच टॉपिकचे PYQ बघायचे आहेत. जर ते PYQ बघून झाले एवढ्या काळाच्या आतमध्ये, तर त्याच्यावरची MCQ सोडवा आणि मला लास्टला 10 मिनटं का होईना त्याची रिव्हिजन करा किंवा ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. इथपर्यंत हा प्लॅन आहे. आता ह्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं की तुम्हाला मी 2 ते 3 हा गॅप ठेवलेला, इथं काहीच दिलेलं नाही. तर इथं काहीच दिलेलं नाही, कारण की तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला दररोज, म्हणजे जोपर्यंत परीक्षा तोंडावर येत नाही तोपर्यंत दररोज तुम्हाला 2 गोष्टी करायच्या, चालू घडामोडी आणि CSAT. हा रोज करायचा विषय. CSATमध्ये तुम्हाला मॅथ्स किंवा इंटेलिजंट टेस्ट असेल किंवा पॅसेज सोडवणे असेल, हे PYQ पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करा शक्यतो. आणि चालू घडामोडी हे 2 ते 3:30 तुम्हाला जेवल्यानंतर हे करायचं आहे, जेणेकरून तुमचा ह्याच्यामध्ये कंटाळा पण जाऊ शकतो आणि तुम्हाला रोज डेली प्रॅक्टिससुद्धा होऊ शकते चालू घडामोडीची. मग चालू घडामोडीला तुम्ही 1 तास द्या, CSATला अर्धा तास द्या, किंवा चालू घडामोडीला पाऊण तास, ह्याला पाऊण तास, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट असेल तसं करू शकता. अशा पद्धतीचा हा डिटेल प्लॅन आहे. ठीक आहे, हा प्लॅन झाल्यानंतर, हा प्लॅन तुम्हाला सर्वांना समजला असेल, तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व करावं लागेल. व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या. हिची PDF मी शक्यतो शेअर करेन, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर करेन. टेलिग्राम चॅनल नाही सध्या, आपलं व्हॉट्सअप चॅनललाच मी शेअर करेन ही सगळ्या फाईल PDFची. कुणाला जर अजून काही याच्याबद्दल शंका असेल, ह्या व्हिडिओबद्दल जर कुणाला काय शंका असेल, तर तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. हा माझा नंबर आहे, 1 मिनटं, हा माझा नंबर आहे. हा मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता, मी तुम्हाला डिटेल देतो. आता अजून एक लास्ट मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिलेला आहे की इथपर्यंत तुम्हाला मी स्टडी स्लॉट सांगितला, तुम्हाला रीडिंग सांगितलं, त्यानंतर तुम्हाला मी प्रत्येक वेळेस हे पण सांगितलं की रिव्हिजन प्लॅन कधी करायचा आहे. पण आता अभ्यास झाला का, मग एवढंच प्लॅन करून अभ्यास होतो का, तर नाही. हे सर्व केल्यानंतर म्हणजे कोणत्या दिवशी काय वाचायचं हे समजलं, कोणत्या दिवशी वाचायचं आहे, त्या दिवसभरात काय काय वाचायचं आहे, कसं कसं वाचायचं ते समजलं. पण आता नेमकं इतिहासामध्ये काय वाचायचं आहे, जॉग्राफीमध्ये अभ्यास कसा करायचा, आधी रीडिंग करायचं का आधी PYQ बघायचे का आधी नोट्स काढायच्या का मग त्याचं रिव्हिजन कसं करायचं, मग वाचताना कोणती स्टँडर्ड पद्धत असली पाहिजे, ह्याच्यावरती नेमकं आयोग काय विचारतं, PYQ कशावर जास्त विचारलेले आहेत, येणाऱ्या परीक्षेमध्ये कशावरती जास्त बरं असणार आहे, ह्यासाठी आपली पार्ट 2 असणार आहे. त्यामुळं ज्यांनी कुणी शेअर केलेलं नाही आहे त्यांनी लाईक सबस्क्राईब करून ठेवा. आणि कृपा करून तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुमचं काही नुकसान नाही, मलाच मोटिवेट होऊ शकतं. लाईक केलं, कमेंट केली तर मला जरा आनंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओकडे जरा लक्ष द्या आणि कोणाला काय अडचण ह्या नंबरला फोन करा. पुढचा व्हिडिओ ह्याच्यापेक्षा महत्त्वपूर्ण होणार आहे. सर्वांना धन्यवाद. थँक्यू.